तर नांदेडमध्ये युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दुष्काळी दौऱ्याच्या कार्यक्रमात एक गोंधळ उडाला होता। नांदेडच्या काकंडी इथे संध्याकाळी 5 वाजता काल कार्यक्रम सुरू झाला। मात्र आदित्य ठाकरे कार्यक्रमस्थळी पोहोचताच या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आणि कार्यक्रम संपल्यावरती लगेचच विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने गावकरी स्थानिक आमदारावरती नाराज असल्याची चर्चा सुरू झाली। दरम्यान आदित्य ठाकरेंनी अंधारातच पशुखाद्य वाटप केलं आणि शेतकऱ्यांसोबत खाली बसून संवाद साधला आणि त्यांनी नंतर कार्यक्रम आटोपता घेतला। मात्र आदित्य ठाकरे निघताच राहिलेले पशुखाद्य वाटप करण्यापूर्वीच काहींनी पोती या ठिकाणी पळवून नेली आणि त्यामुळे एकच गोंधळ या ठिकाणी उडाला होता। या सर्व प्रकारावरती आदित्य ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रात अशी आता परिस्थिती झालेली आहे, कधी गारपीट होतं तर कधी दुष्काळ होतं, कधी अतिवृष्टी होते आणि जे काही आपलं पीक असतं त्याचं नुकसान होऊन जातं। हात जोडून एवढीच विनंती करायला आलेलो आहे, कोणी बरं वाईट स्वतःचा विचार करू नका, आत्महत्येचा विचार करू नका। कुठेही मदत लागली शिवसेनेची आठवण काढा, शिवसेनेला हाक मारा, आम्ही धावत येऊन तुमची मदत करू।